बरोबर नाही जमीन आमची नाही ना, बरोबर आहे. प्रोसेस करायला लागेल ना, तेव्हाच तुम्हाला पुढे होईल. आहे की नाही? निवेदन द्या. आवाज सत्याच्या न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आपण आलेलो आहोत वरवट मौजे वरवट 23 सर्व नंबर मौजे वरवट येथे शिवार वेणी शिवारातनी इथं लागूनच आपले शेत वर्धा रेल्वे मार्गात जाणार आहे. आपल्यासोबत शेतकरी आहे. त्यांचा भूमी अभिलेखवाल्यांना मोजणीसाठी आलेले होते, परंतु त्यांचा प्रखर विरोध आहे. त्यांना व्हॅल्युएशनच्या कमी दराने पैसे भेटत आहे. त्याकरता आपल्यासोबत शेतकरी आहे. त्याचं काय म्हणणं आहे आपण त्यांचं जाणून घेऊ. सर सांगा तुमचं नाव. माझं नाव अशोक मधुकर बच्चेवार. मौजे सर्वे नंबर 23मधून पूर्वी 64 साली रोड गेला आणि आज रेल्वेचे व्हॅल्युएशन मला माझी जमीन 88,000 गेली असून मला माझं व्हॅल्युएशन आहे 21,22,950 रुपये आणि मला मोबदला दिला 23,64,506 रुपये. आता तुम्ही मोजू देणार ना का यांना? आमचा तर ते जमीन हे आमचं पोट भरायचं साधन आहे. आम्ही जमीन द्यायला तयार नाव, पण याच्यासाठी आमचा प्रखर विरोध आहे. तुम्हाला पैसे पहिले भेटले नाही का? काहीच नाही, फुकट भावात भेटले. काय भेटले? दादा तुमचं काय म्हणणं बोला. फुकट भावात पैसे पहिले भेटले. तुमचं नाव? जगदीश प्रभाकर चित्तरवा. तुमची शेती केली का? हो, आमचा सर्वे नंबर 22 आहे. नवीन शेती आता तुम्हाला द्यायचं नाही का मग यांना? नाही, द्यायची नाही. आम्हाला भाव मान्य असेल तर देऊ. आम्हाला पहिले भाव सांगा, काय भावात देणार, आम्ही तेव्हा देऊ. दादा तुमचं नाव? आमची बी वेणी शिवारात बरोबर. काय म्हणणं आहे? मधुकर बच्चेवार. हे मोजणी करणारे आलेले आहेत अधिकारी, त्यांना याची इच्छा नाही आमची. काय कमी भावात नाही देऊ शकत, आम्हाला घडू शकत नाही दुसरी. दादा सांगा तुमचं नाव. माझं नाव वैभव पंजाबराव वाशिमकर. वरवटमध्ये शेती आहे. सर्वे नंबर आहे 29 पैकी 1. माझी 4 एकर 10 गुंठे पहिले अधिग्रहण झालेली आहे. त्याला खूपच रेट कमी भेटला आहे आणि आमची कोर्टामध्ये केस चालू आहे. तर कोर्टामध्ये अशा 7 वर्ष झाले आमच्या बेजाऱ्या झाल्या आणि कर्मचारी जे आहेत ते सांगते की बाबा तुम्ही पुढच्या वर्षी असे आमचे 7 वर्ष गेले. तर कोर्टामध्ये आहे ना केस लागायला तयार नाही. हिअरिंग झाली, पुन्हा अजून म्हणजे पुरावे सादर झाले. सगळं होऊन ते म्हणते तर जज कवा सुट्टीवर जाते तर कवा हे असे त्याचे प्रॉब्लेम चालू राहते. तर आणि केस लागली तरी पण ते म्हणते तर बाबा आता अडथळा आले. अमरावतीला केसेस पाठवल्या. तर ते कोर्टाचे कामं आहेत तर ते आहे ना आम्ही कोर्टाला पुरू शकत नाही कास्तकार माणसं. तर त्याच्यामुळे आमची जे आता वाढीवमध्ये जमीन चालली तर त्याच्यासाठी आम्हाला जाग्यावर की किती चालली आणि काय भाव देणार हे सविस्तर सांगल्याशिवाय आम्ही अधिग्रहण पुन्हा देऊ शकत नाही. तर आमचा याला विरोध आहे. बघा, शेतकऱ्याचा असा प्रखर विरोध आहे. त्यांना व्हॅल्युएशनच्या कमी पैसे भेटत आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की कोर्टात केसेस केल्यापेक्षा रेल्वे अधिकाऱ्यांनी यांच्या समक्ष जाणून घेऊन त्यांना न्याय देण्याचं काम करावे. आपल्यासोबत आहे दुसरे कास्तकार. मी ज्ञानेश्वर भीमराव खोंड, राहणार वेणी खुर्द, तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ. माझं शेत सर्वे नंबर वेणी शिवारात आहे. 53 शेत सर्वे नंबर आहे माझा आणि त्याच्यातून माझी 26 गुंठे जमीन अधिग्रहण केली. मी पुसद उंबरखेड रोडला हवे लगतच आहो आणि मला माझ्या शेताची किंमत फक्त 16 लाख रुपये एकरच आहे. मला शासनाला हेच विचारायचं की माझी 16 लाख रुपये एकरची जमीन आहे का? नाही तर शासनानं मला तेवढी जमीन बाहेर कुठं घेऊन द्यावं. आज जमिनीचा भाव काय झाला, जमिनीचे काय रेट आहेत किंवा मी हवेतच आहे. माझं म्हणणं पुन्हा सांगतो की शासनाला की माझी शेती हवेसमुख आहे. मला हवेसमुख व्हॅल्युएशननुसार मला पैसे द्यावे. माझी जमीन आणि माझ्या बाजूला माझा शेतकरी परवीन कटारे आणि त्यांना पण त्याच्या वडला पंजोबापासून जुनी विहीर आहे. त्यांना पण कोरडवाहूचे 10 लाख रुपये एकरनं पैसे मिळाले. असा शेतकऱ्यावर अन्याय होत आहे. माझं म्हणणं एकच किंवा या शेतकऱ्यावर अन्याय होऊ नये किंवा आम्हाला तेवढी शेती बाहेर त्यांनी घेऊन द्यावी जेवढी आमची रेल्वेने अधिग्रहण केली तेवढी. माझं शासनाला एवढं हवे रोड आहे परंतु या शेतकऱ्यांना त्याचा मोलाचा दाम भेटलेला नाही आहे. आपल्यासोबत अण्णा आहे. याआधी जेव्हा जमीनच्या अधिग्रहण झाली त्यावेळेस माझे 2 सर्वे नंबर गेले, 17, 18 आणि 19. तर 18ला मला संत्र्याचे पैसे भेटले आणि 19ला मला कोरडवाहूचे पैसे भेटले. जेव्हा की 19ला माझी विहीर आहे. विहीर असताना तुम्ही कोरडवाहूचे पैसे दिलेच कसे? दुसरे जे आम्ही खरेदीचे व्यवहार
करायला सांगितलं ते पकडले गेलेले नाही. आता यावेळेस पण जे वाढीवादीकरण जात आहे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की रस्ते आणि प्रकल्पाला आम्ही वारंवार निवेदन देऊनही त्यांनी आम्हाला रिप्लाय दिला. तर रिप्लाय कसा दिला, 6 तारखेला आम्हाला तिथं उपस्थित राहायला सांगितलं, नोटीस आम्हाला दिल्या 15 तारखेला. आता 15 तारखेला नोटीस दिल्यानंतर 6 तारखेला उपस्थित राहायचं कसं? त्यानंतरही आम्ही तिथं जाऊन निवेदन सर्व फाईल सबमिट केल्यानंतरही आज त्यात आम्हाला कोणताही रिप्लाय त्यांच्याकडनं आलेला नाही. आमचं म्हणणं तेच आहे, तुम्ही जो काही निर्णय घेताय, जो रेल्वे मार्ग काढत आहे तो शासन हितासाठी आहे, आमच्या हितासाठी आहे, सगळ्याच्या हितासाठी आहे. पण ज्यांची जमीन ॲक्च्युअलमध्ये जात आहे त्यांना तुम्ही जर त्यांचा मोबदला व्यवस्थित जर देत नसाल तर हे अधिग्रहण आमच्या काय कामाचं राहणार आहे? जर तुम्ही ज्या भावानं पैसे देता, आज तुम्ही मोजणीसाठी माणसं पाठवले, आमचं काय ऑब्जेक्शन राहणार नाही. पण कोण्या केसमध्ये जर आम्हाला कोण्या भावाने पैसे भेटणार आहे हे जर तुम्ही सांगत आज नाही आहे, उद्या जर आमचे पैसे जर जुन्याच भावाने जर काढले तर याचा दाद मागायची कुठं? कोर्टात जायला जर तुम्हाला 7-7, 8-8, 10-10 जर वर्ष लागत असतील तर त्या 10 वर्षामध्ये या पैशाचं आम्ही करायचं काय आणि आलेल्या याच्यामध्ये आम्ही कुठं गुंतवणूक करायची जेणेकरून जे काय आमचं नुकसान होत आहे ते भरपाई होऊन जाईल. बघा फडणवीस साहेब, लक्ष द्या, आपल्या सेलू शिवारामध्ये शेतकरी असे परेशान आहेत. रेल्वेचे पहिले शेती गेली परंतु आता थोडी शेती चालली. त्यांचं म्हणणं आहे की बुवा त्यांना मुबलक दाम द्या पाहिजे. आपल्यासोबत आहे सरपंच कृष्णनगर येथील, आपण त्यांची प्रतिक्रिया आमची शेती गेली, काही बरोबर भाव भेटले नाही बरोबर. आता तरी मोबदला बरोबर द्यायला पाहिजे. बरं, आता हे अधिकारी आले त्यांना मोजू देणार आहे का तुम्ही? नाही आहे ना, बरोबर आम्हाला निवेदन दिलं, बरोबर भावशी त्यानं सांगितलं तर मोजू देणार. बघा, शासनानं त्याचा मूल्यांकन रेट बराबर द्यायला पाहिजे आणि त्यांना मोबदला त्यांचा शासनाचा द्यायला पाहिजे. आवाज सत्याचा न्यूज, मुख्य संपादक ज्ञानेश्वर मेटकर, जनता न्यूज, पुसद. फडणवीस साहेब सगळे प्रश्न महाराष्ट्राचे सॉल्व्ह करायले आणि आमच्या शेतकऱ्याचाच प्रश्न सॉल्व्ह होत नाही का? त्यांना कुठं पैसा, सरकारपाशी कुठं पैसा कमी आहे, का देत नाही आम्हाला शेतकऱ्याला? बघा फडणवीस साहेब, शेतकऱ्याची व्यथा आणि त्यांची एखाद्याला आत्महत्या झाल्यावर तुम्ही जागृत व्हाल का? शेतकरी परेशान आहे, त्यांना मोबदला भेटत नाही. आपल्यासोबत आहेत रेल्वे अधिकारी, आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून चला. आम्ही तुम्हाला काही प्रतिक्रिया देत नाही याच्यावरती. ते जे आमचं जे काम आहे ते आम्हाला करावं लागतं त्या दृष्टीने. बरं, हे त्यांना मोबदला भेटू देणार आहात का तुम्ही जास्तचा? मोबदला देणं वगैरे आमच्या अधिकार क्षेत्राचं काही नाही आहे. ते जे संबंधित अधिकारी या प्रकल्पाशी जे याचं मूल्यांकन करतात ते लोक ते ठरवतात. बरं सर, आता रेल्वेचं काम चालू आहे, बऱ्याच ठिकाणी आम्ही जाऊन आलो, बाजूच्या शेतकऱ्याचं पण नुकसान व्हायला. बरं, आता त्यांना माझा विषय बरं सर, मी संपवलेला आहे. आता आपले बाकीचा भूमी विषय अभिलेख बोलायला अधिकारी इतका आहे. मोठा सर सांगा ठीक आहे. तुमचा प्रश्न. तुम्ही कुठून आले? नाव? नजूर ऑफिस. भूमी अभिलेख मॅडम तळेगाव का? नाही, इकडं अलीकडे. बरं, भूमी अभिलेख. धन्यवाद. अधिकाऱ्याचं म्हणणं आहे की बाबा मोजू द्यायला शेतकऱ्यांचं मोजतो नाही तर आम्ही चाललो. सर, यांची आग्रहाची विनंती आहे, कलेक्टर साहेबांकडे नेऊन यांना प्रश्न सोडण्यात यावा. आवाज सत्याचा न्यूज, जनता न्यूज, यवतमाळ.